कलहती म्हणजे भांडण करणे. धातू आहे दशम गणातला. गणाचं नाव आहे चुरादिगण. म्हणजे चुरादी गणात जेवढे बदमाश शब्द तयार होते तेवढे चुरादी गणातले आहेत. गण 22 आहेत. त्याच्यापैकी चुरादी गणातला दशम गणांतर्गत कलहती आणि त्याला विग्रह लागल्यामुळं कल संमेलने म्हणजे मिलन, त्याचं नाव काला. कशाचं मिलन? ज्ञानोबरायच्या भाषेत सांगतो, मग तुकोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या शनी जयाची हृदय भवनी विराजते. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य त्याचं नाव काला. तुकोबरायच्या भाषेत हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिना साधने प्रेमे मोहिना साधने प्रेमे मोहिना साधने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिना साधने प्रेमे मोहिना साधने प्रेमे मोहिना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. माझ्या लक्ष द्या. हरी आणि हरीचं नाव या दोन्हीची खिचडी त्याचं नाव काला. लक्षात आलं? ऐका. आणि काला शब्दाचा संतानुमते जनरल अर्थ होतो काला नाम लीला. काला नाम लीला. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. गोकुळात जे चरित्र केलं त्याचा आपल्या तोंडानं उच्चार करायचा. आणि देवाचे अनेक अवतार आहेत पण त्याच्यातल्या कृष्ण अवतारातलं चरित्र का, तर त्याच्यात कसं आहे अवताराचे प्रकार 6 पाडलेत. अवताराचे किती प्रकार पाडले महाराज? 6. कोणते कोणते? इकडं बघा. अंश अवतार, माझ्या लक्ष द्या. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण, असे किती झाले काका? 6. 6 अवतार दे. 6 प्रकारात अवतार घेतले. पहिला अंश अवतार. अंश अवतार म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये आलो. आपण देवाचे कोण आहेत? अंश आहेत. भगवान बोलून गेले मय वंशे जीवलोके जीवभूत सनातना. भगवान गीतेत बोलून गेले ममय वंशे जीवलोके जीवभूत सनातना. म्हणजे आपण सर्वजण हे कुणाचे अंश आहेत? बोला की कुणाचे? देवाचे अंश आहेत. म्हणजे देवाच्या अवताराचा पहिला प्रकार गुरुजी असा आहे की अंश अवतार. आणि दुसरा प्रकार अंशांश अवतार. अंश पहिला काय? अंश. दुसरा अंश अंश. हां, जरा हिशोबानं हिशोबानं जरा हिशोबानं थोडे दमाने विढवलं जाऊ द्या बसा खाली. हा बस जे पत आहे का बघा, नाही तर खाली ठेवा आपलं. कसे आहे ते बी तिच्या मानानं बी घ्यावं लागतंय बऱ्याच गोष्टी. बरोबर. आता विक्षेप करू नका. आता तुमच्यामुळे विक्षेप होणार नाही. शांत घ्या आणि शांत उभा. पहिला अंश. पहिला हां अंश. दुसरा अंश अंश. अंश अंश म्हणजे काय? अंशच पण अंशामध्ये विशेष अंश. जसं की तुम्ही बी अंशच आहेत आणि गुरुजी बी अंशच आहेत, पण आपण अंश आणि गुरुजी विशेष अंश. लक्षात आलं का नाही? विशेष अंश आहेत ते महाराज, की अंशच पण अंशामध्ये विशेष अंश आहेत. घ्या बघा, ह्या गावचा सरपंच अंश, त्याच्यातला अंशांश. बरोबर. दर तालुक्याचा आमदार अंशांश. अंशच की पण अंशामध्ये जरा विशेष. तालुक्यात विशेष अंश ना. खासदार जिल्ह्यामध्ये विशेष अंश. देशाचा मालक कोण? बोला की देशाचा मालक. काही विकसम म्हणतात तो तुम्हाला काही कळत आहे का नाही का? काय शिकलेले माणसं आहेत. अरे तो प्रधान आहे. तो प्रधान म्हणजे सेवक आहे. प्रधान म्हणजे कोण? फक्त जरा विशेष सेवक आहे. पंतप्रधान आहे. नाही तर शेवटी मोदी हा सेवक आहे. सेवक. या देशाचा मालक द्रौपदी मुर्मू, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती या देशाचा मालक असतो. राष्ट्रपती. हां, तिच्या सहीवर सगळं चलतंय. तिनं म्हणली लोकसभा बरखास्त, एका मिनिटात बरखास्त. आता भली बाई ह्यानीच बसविली तिथं, पण ती अधिकार आहे तिच्या वाणीची. लक्षात ठेवा. होय, बरोबर आहे का भारतीताई? बरोबर आहे का नाही? विशेष अंश. अहो कोण? विशेष अंश आहे महाराज द्रौपदी मुर्मू. अंशच पण अंशामध्ये देशाची मालक आहे. विशेष अंश गुरुजी. 2. आता तिसरा प्रकार इकडे बघा. पहिला अंश. पहिला अंश. दुसरा अंश अंश. तिसरा कला. तिसरा कोणता अवतार मिळेल? कला.
काय कला केल्या देवानं. आता गुरुजीच्या पुढे बोलणं बरं नाही, पण देवाच्या कला, आता देवाच्या कला त्यांनाच माहिती, त्यांना देवाला ही दोघाचाच संवाद होतोय. लक्ष द्यायला लागलंय का नाही. वरून ट्रान्सलेशन गुरुजीकडे होतंय आणि मग गुरुजी कुणा आपल्याकडे येतंय, ही लक्षात ठेवा. लक्ष द्यायला लागले का. म्हणजे गुरुजीला कुणाकुणाच आणायची गरज नाही, डायरेक्ट गाड्या वरूनच हजर होत्यात. लक्ष द्यायला लागलंय का नाही, ही ध्यानात ठेवा. आम्हाला तरी कुठून तरी आणावं लागतंय, पण त्यांना नाही, त्यांना कंपनीतूनच माल येतोय. विढल म्हणजे इकडे बघा काय कला केल्या देवानं. देवाच्या कला किती कला. अहो देव डुक्कर झाला. हा डुक्कर कोण झाला. हो बोला की कोण झाला. डुक्कर झाला. तुम्हाला माहिती का केव्हा झाला, माहिती का तुम्हाला. नाही माहित. कुठे गेलतात तुम्ही तो. पुण्याला गेलतात. बरं पुण्याला गेलतात, काही अडचण नाही. देव डुक्कर झाला कवा. हिरण्याक्षानं ज्या वेळेला पृथ्वीला पाण्यात बुडवलं त्यावेळेला वराहा रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडे आणि पृथ्वी धरिली दाडे आणि पृथ्वी धरिली दाडे. वराहा रूप धरिले गाडे आणि धरिली दाडे आणि धरिली दाडे आणि धरिली दाडे. वराहा रूप धरिले गाडे आज पृथ्वी धरिली दाडे आज पृथ्वी धरिली दाडे आज पृथ्वी धरिली दाडे. वराहा रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडे आणि पृथ्वी धरिली दाडे आज पृथ्वी धरिली दाडे. वराहा रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडे. देवानं वराहा म्हणजे डुक्कर झाला देव. कोण झाला देव. मी मायशपथ हाणून घेऊन तुम्ही बोल जावं निसतं. तुम्ही असे बघतात काय गाथा पाठ आहे का तुमच्या सगळ्या. कोण झाला देव बोला. हा डुक्कर झाला डुक्कर. हा देव गाढव झाला गाढव. ऋषिकेश महाराज कोण झाला देव बोला की. माहिती का तुम्हाला. तेव्हा कुठे गेलतात. तेव्हा बी पुण्यालाच गेलतात वाटतं. बरं जाऊ द्या. आता नाथ महाराज ज्या वेळेला काशीहून पाण्याची कावड घेऊन आले त्यावेळेला ताई परीक्षा घेण्यासाठी भगवान गाढव झाले. गाढव कोण झाले. ही देवाची कला आहे कला. गाढव झाले. ह्याच्या पुढचं देव कुत्र झाला. कुत्र झाला का नाही गुरुजी. कुत्र नामदेव राय ज्या वेळेला औंड्याहून आले त्यावेळेला परीक्षा घेण्यासाठी देव कुत्र झाला आणि रोट्या घेऊन पळायला लागला. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या कुत्र्याच्या महाग नामदेव राय थांब 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 वरड्या खाऊ नको पोट दुखल तुपाची वाटी घेऊन तुपाची वाटी नामे धावा सोना पाटे थांब थांब ऋषिकेशे हे कोरड रोटा काकासे घेऊन तुपाची वाटी धावे सोना पाटे थांब थांब ऋषिकेशे कोरड रोटा काकासे. हत्ती घेऊन तुपाची वाटी नामा धावे श्वाना पाटी थांब थांब ऋषिकेशी कोरड्या रोट्या का खाशी. लक्षात तवा देव कोण झाला बोला की. कुत्र झाला. देव डुक्कर झाला. देव कुत्र झाला. देव गाढव झाला. काय झाला नाही देव सांगा. देवानं लुगड नावाचा एक स्पेशल अवतार घेतला. लुगडं कळतं का तुम्हाला. तुम्हाला साड्या माहितीत. लुगडं स्पेशल अवतार आहे देवाचा. लुगडं नावाचा. पवनला माहिती का. हा लुगडं माहिती का. हा लुगडं नावाचा अवतार माहिती का म्हणायला लागलोय मी. लक्ष द्यायला लागले का नाही. होय माहिती का बनकर महाराज. हा लुगडं नावाचा अवतार माहिती का. तुम्हाला माहिती का. तुम्हाला माहिती का. तेव्हा बी पुण्यालाच गेलतात वाटतं. बरोबर आहे का नाही सांगा. अहो देवानं लुगडं नावाचा स्पेशल
कौरवे पांचाळे सभे माझी गांधिली, आणली नाही शब्द, गांधिली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. मी तुम्हाला विचारतो, नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? हा ताई, नेसायला देवानं विचार केला. आता जर लुगडे द्रौपदीला देण्याचं काम आपण केलं तर ही दुर्योधनानं दुःशासन तर लुगडे फेडायला लागले. दुगडे द्यायचं, पुन्हा तिनं कवा मिऱ्या घालायच्या आणि पुन्हा घालायचं, ही कुटाणा करण्यापेक्षा सवेची लुगडी आपण झाला. ज्ञानोबा म्हणतात स्वतः देवच लुगड झाला. शब्द बघा ना कशी देवनाश महाराज, शब्द असे की कौरवे पांचाळे सभे माझी गांधिली, पण वस्त्र हरणे त्यावेळेला वस्त्रे कैसी झाली माऊली. स्वतः देव वस्त्र झाला. म्हणून सारी ती नारी थी, या नारी थी सारी थी, हे शेवटपर्यंत त्या दुःशासनाला दुर्योधनाला कळालं नाही. म्हणजे देव कोण झाला? लुगड झाला. ह्या देवाच्या का आहेत? कला. कला आपला तिसरा प्रकार झालाय. अंश 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 तिसरा कला. चौथा आवेश. आवेश अवतार. काही आवेश अवतार, त्याच्यात परशुरामाचा अवतार. कसला अवतार? रागीट आवेश अवतार. हा, इथं माणसाला मिशा राहिल्या नाहीत, त्या परशुरामाच्या कुऱ्हाडीला मिशा होत्या. कुऱ्हाडीला मिशा असलं वजनदार होतं. ती रेणुकीची कथा प्रसिद्ध आहे, त्याच्यासाठी आता टाइम लागेल, ते आता वेळ नाही, त्याच्यासाठी आपला काला सांगायचा आपल्याला. रेणुकीची कथा प्रसिद्ध आहे. मुद्दा एवढाच आहे की आवेश अवतार हे किती झाले? 4. आता किती राहिले? पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. हे गुरुजनाचा येणे करुणी संहार, येणे करुणी संहार, अवतार रामकृष्ण. गुरुजनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण आहेत. आता इकडे बघा, हे झाले 4. कोणते? अंश अंश अंश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. त्याच्यात पूर्ण मध्ये, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, पूर्ण मध्ये राम. पूर्ण अवतारामध्ये कोण आला? राम. पण परिपूर्ण राम नाही, परिपूर्ण नाही. त्याला आता माझ्या ह्याचे विषयाचे कोणी नसतील तर जाणकार, परी हा उपसर्ग लागलाय. 22 उपसर्गापैकी अंग परी अंग अशा उपसर्ग आहेत. त्याच्यातला परी हा उपसर्ग आहे. आणि परीचा धंदा काय? परीचा एकच धंदा आहे महाराज. काय? कुणाच्या बी कमजोऱ्या दाखवायच्या. काय दाखवायच्या? कमजोऱ्या. कारण 3 शब्द एक गणातले. कोणते कोणते? पण परी परंतु. काय? पण परी परंतु. काय साठे महाराजाचं कीर्तन झालं, पण मातीत घातलं सगळं. बरोबर आहे का नाही? लक्ष द्यायला लागलंय का नाही? पण परी परंतु असं हे शब्द एक अर्थाचे आहेत. कीर्तन लय भारी झालं. परंतु परंतु आलं की काहीतरी कमजोरी आहे. आता परी तरी परी म्हणतात नाही, लय वाजित हो पर म्हणतात काय माणसं, पण येतंय परी येतंय परंतु येतंय. हे शब्द कमजोऱ्या दाखविते. आणि रामा एवढा, आता तुम्ही गुरुजीला विचारा, मला काय, मला 5 तास पाहिजे एकटा कीर्तनाला. हे तास 1.5 तासात उद बी जळत नाही माझा, मला ती मिळच लागत नाही. काय 5 तास असले म्हणजे 4-5 तासाची सवय आमच्याकडे. 4 तासाच्या खाली तर कीर्तनच संपत नाही आमच्या. आमच्याकडे 1 आणि तुमच्याकडे 3 होऊन जाते. बरं जुळत आहे, ती वेगळी गोष्ट आहे म्हणा. बरोबर आहे का नाही? एवढ्या वेळात उरकत नाही. हे बघा, आता रामा एवढा कर्जबाजारी अवतारच गुरुजी दुसरा झाला नाही. लई कर्जबाजारी महाराज, अति कर्जबाजारी. काय बोलायसारखं नाही. मिळतं मला सांगा, अहो एखाद्या माणसानं साधा चहा जर पाजला, एखाद्या वेळेला इथं आपली या गुरुजीच्या आश्रमात आले वा, ते बी भक्त आहेत ना आपण बी भक्त आहेत, आपली ओळख झाली. बरोबर आहे का नाही? मी जर तुम्हाला पुण्यामध्ये कुठं दिसलो तर तुम्ही मला घरी नेऊन चहा पाजणार का नाही? बोला. पाजू नका, पण मग इज्जत जाऊ देऊ नका. बोला मोकळ्या मनानं. पाजणार का नाही पाजणार? होय, पाजणार का नाही? पाजणार. सरळ सरळ आहे ना. माणूस म्हणते त्याने आम्हाला पार्किंगला जागा दिली होती, त्याचे आपल्यावर उपकार आहेत. किती छोटी गोष्ट आहे. ह्या रामाची बायको हरपली. टाईट बसा, ढिले अंगण कळत नाही. जरा मोठ्याचा कुठं नाही. नीट बसा, नीट बसा, टाईट बसायचं. बेटे बेटे सावधान. ह्या
रामाची बायको हरपली. आणून कुणी दिली? वानरांनीच ना. सहकार्य कोणी केलं बोला की? वानराने. झाडाचा पाला सोडता काय दिलं? साधा चहा पाजला का वानरानी रामानं? बोला ना. यासला धंदा असतोय. मग सगळे वानर गोपाळ झाले. मग तिकडं पूर्ण केलं. तिकडं परिपूर्ण आहे, इकडं फक्त पूर्ण आहे. कळायला लागलंय का नाही? लय कुठाने येतं गुरुजी, लय पावते येत असले ह्या रामाचे. का कमी कुठाने येत का काय? अहो मी काय म्हणतोय, लग्न करायचं म्हणल्यावर एक तर संन्यासाला मध्ये घालायची काही गरज आहे का? ह्या रामानं ती आई रावण महिरावणाची बायको, लक्षात आलं का नाही? अहो ती आई रावण महिरावणाची बायको तिला मध्ये हनुमंताला मध्ये घातलं आणि हे मरतच नव्हता. कोण? आई रावण महिरावण. म्हणले त्याच्या बायकोला विचारू कशात मरण आहे. हनुमंताला सांगितलं जा तिच्याकडून काढून घेईन. तिला म्हणायचं ह्याच्यात नासक्या शरीरात काय पडलीस? अहो राम तुझ्या संग लग्न करायला तयार आहे. कोण तयार आहे? राम. त्या बाईकडे हनुमंतराय गेले म्हणले काय ह्या नासक्या शरीरात पडलंय? राम तुझ्यासोबत लग्न करणार. नवऱ्याचं मरण सांग. अहो तिनं सरळ मरण सांगितलं ना. आणि मेला. इकडं सांगितलं भोंग्याला आदेश दिला. भोंग्याला जाऊन क्वाट करून ठेवायचा मधून, म्हणून वरून काही दिसू देत मधून. आणि हनुमंताला सांगितलं जा त्या बाईला सांग म्हणा राम यायला लागलेत आणि त्यांचा जर अपमान झाला तर लगेच राम निघून जातील. आणि मधून भोंग्याने क्वाट कोरल्याला. राम गेला नसता पाय ठुला क्वाटवर, लगेच क्वाट मोडला. माझा अपमान झाला आणि राम निघून गेला. ही पद्धत आहे? बोला ही पद्धत आहे का सांगा? असली लय पावती येतात, लय पावती येतात. वामन अवतारातली एक पावती, वामन अवतारातली. वामन अवतार देवानं धारण केला आणि बळीराजाच्या दरबारात गेले. कुणाच्या दरबारात? बळीच्या. बळीच्या दरबारात गेल्याच्या नंतर बळीची बहीण, तिचं नाव रत्नमाला. काय नाव तिचं? रत्नमाला. त्या वामनावर एवढी प्रसन्न झाली आणि खुश झाली, म्हणण्यापेक्षा प्रेमात पडली. भागवतात असं वर्णन आहे की डायरेक्ट प्रेमात पडली महाराज. लेकरू बारीक, बाई मोठी, काय करावं? प्रेम आहे ती, भावना आहे ती, त्याला काही नाही इलाज आहे. पण काय करावा? लेकरू आहे त्याला प्रेम कसं करावा, काय व्यक्त करावा? बाईनं मधल्यामध्ये ऋषिकेश महाराज गिअर चेंज केला आणि मॉडेल बदलून बाई आली. बाई म्हणली प्रेमच व्यक्त करायचंय पण वेगळ्या अँगलनं. बाई म्हणली मला तुला पाजायची इच्छा झाली, मला तुला स्तनपान करायचंय, पेतो का? आता ही आधीच तर खात्या. हे म्हणलं हो पेतो. बर कधी पेतो? वामन म्हणला टाईम आल्यावर पेतो. आणि मग तो टाईम कृष्ण अवतारात आला. तीच रत्नमाला पुतना झाली देव तिला प्याला. लय कुठाने ते तर त्याला म्हणलं ना त्याच्यात 4-5 तास पाहिजे, ते उरकत नाही. बरोबर आहे का नाही? ह्या असल्या जेवढ्या बी परीनं पावत्या गोळा केल्या आणि कृष्ण अवतारात आणून हजर केल्या ह्या तुमच्या मागच्या कुटाण्याच्या फायली. आणि मग देवानं ऋण फेडावया अवतार केला. सगळं ऋण फेडण्यासाठी देवानं अवतार धारण केला. आणि पूर्ण अवतार राम, परिपूर्ण अवतार कृष्ण आणि परिपूर्ण अवतारातलं चरित्र म्हणजे काला विढल. त्याच्यात बराच वेळ गेला. आता थोडं सगळं. आता बघा अभंग जो आहे तो अभंग काला या सदरा खालचा आहे आणि ज्ञानाची भूल पडलेल्या गवळणीचं वर्णन करणार आहे. कसे? भुली 2 प्रकारच्या आहेत. आम्ही हमेशा सांगतो भूल किती प्रकारची? 2 प्रकारची. एक जरा बोर व्हायला नाही ना पण कच्ची हा सांगू नाही फ्रेश नग ना. एक भूल आहे ज्ञानाची. बोलत चालायचं माझ्या संग. पहिली भूल ज्ञानाची आणि दुसरी भूल आहे अज्ञानाची. पहिल्या भूलीचं नाव कशाची भूल? ज्ञानाची. बोला हो थोडंसं. ज्ञानाची भूल आणि दुसरी भूल अज्ञानाची भूल. भुली 2च आहे. भुलीचं इंजेक्शन म्हणते त्याला. बरोबर आहे का नाही? 2 प्रकारची. ज्ञानाची भूल कसली आणि अज्ञानाची भूल कसली? गवळणींना जी भूल पडली ती ज्ञानाची भूल आणि तुम्हा मला जी भूल पडली ती अज्ञानाची भूल आहे. लक्षात आलं का नाही? हा तुमची आमची भूल अज्ञानाची भूल आहे. अज्ञानाची. बरोबर आहे का नाही? हा भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे. भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे. भुलविले संसारे आणि आले
डोळ्यावर माजीर आलं म्हणजे पडदा आला. आता एक मिनिट ऐका ना. अज्ञानाच्या भुलीचा परिणाम असा होतो गुरुजी की जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. भूल कशाची? अज्ञानाची. आणि ज्ञानाची भूल जे दिसायचं तेच दिसतं, भलतं काही दिसत नाही. तुमच्या लक्षात आलं असं ना मला काय म्हणायचं ती का नाही लक्षात आलं? लक्षात आलं का? ज्ञानाची भूल आहे जे तुम्हाला पाहिजे तेच दिसणार आणि अज्ञानाच्या भुलीनं भलतंच दिसत राहणार. मग तुम्हा आम्हाला कशाची भूल आहे? बोला की. अज्ञानाची. कारण देव दिसायला पाहिजे तो देव दिसत नाही, भलतच दिसत आहे. संसाराची भूल पडलेली आपल्याला. पडलेली का नाही सांगा बरं महाराज? माणसं बेजार करून टाकलेत संसारानं. केलीत का नाही? कसली बी पगारावाले माणसं 2-2 लाख पगार आहे, कोट्याधीश माणसं टारचे कपडे घालतेत, पण बायाने अशी आंबट करून टाकलेत महाराज. त्यांना कसला बी जोक सांगा नुसती अशी बघत टुळू 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 बघत. आणि आपण शेजाऱ्याने त्याला खणवायचे. ए हां हां काय झालं रे? काय नाही पप्याच्या मायचं ध्यान झालं. हे असल्यातच येडे महाराज. त्यांना काही कळा ना काय. आता मला बायको आहे ना एक, त्याच्यामुळं मला माहिती. लक्षात आलं का नाही? लय आंबट धंदा आहे नाही का, साधा धंदा आहे का काय मला आधी माहीत असतं. माझी शपथ मी ह्या राड्यात पडलो नसतो. लक्षात आलं का नाही? पण आता नाही. आता एकदाच झाले, पुन्हा नाही विचार. विठ्ठल विठ्ठल. बायकोला घेऊन सासरवाडीला गेलो मी काका. आणि तिथं गेल्यावर ते गाडीतून उतरली, तिची एक मैत्रीण भेटली. गप्पा मारीत बसली. 5 मिनिटांना आली. खुश होती अगोदर ताई. आणि पुन्हा आली जी फुगली माझ्यावर. म्हणलं काय झालं तुला? हा. म्हणलं काय झालं? म्हणलं मशिवनी कमन करायलीस? हा कमन करायला लागलीस? म्हणलं तुम्ही तिकडे कीर्तनाला गेल्यावर काय बी घाली जा. माझ्या बापाच्या इथे येत असताना पॅन्ट घालून येत जा. म्हणलं हे काय काढलंच मधीच? आता माझी मैत्रीण म्हणतो तिथे धोत्रावाला तुझा सासरा आहे का? हा का काही घे ना. दलिंदर आवला तिचे. म्हणलं धोत्रामुळंच बरं आहे आपलं, पोटाला पोट बरं मिळायला लागले. काय हात धरला असा गुरुजीन का सासऱ्याच्या हातात दिला. म्हणलं सांभाळ हिला, असली कशी जन्माला घातलीच रे. म्हणलं बियाद हा हिला सांभाळा. म्हणलं तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. म्हणलं सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळायलो. ही पाणी पाणी कुठे? टाळी कशाला? पाणी कुठे? टाळी द्यायलेत आता. महाराज असून टाळी द्यायला लागलेत. काय करावा? कीर्तनात टाळी असते का? इकडे लक्ष द्या. विठ्ठल आपला मुद्दा. आपल्या मुद्द्यावर या. 1 रुपये जा. थोडंसं लगेच थोडीशी फवारणी असते, बाकी जास्त नसते. काही लक्षात ठेवा. जागेवर येत जा. अज्ञानाची भूल आणि ज्ञानाची भूल जे दिसायचं तेच दिसतं. महाराजांच्या भाषेत सांगतो. कोणची भूल? ज्ञानाची भूल. सहज मी आंधळा गा निराकार अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. शून्य सारोनिते एका वाक्यात बोलू महाराज. मला जास्त कुणाचं कौतुक करायला अविनाश महाराज अजिबात आवडत नाही, पण हे संपूर्ण चरण जे आहे ना
हे फक्त गुरुजींच्या बाबतीत लागू होतंय महाराज. तुम्ही ऐका, आधी ऐका, मग तुम्हाला त्याचा अर्थ कळल. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली. तुम्ही किती जण येतात ना, मी त्यांच्या बाबतीत बाजूने बोलतो. तुम्ही माझा राग मानू नका काका. एवढे बी जग इथं येते ना पाया पडायला, पण गुरुजींना ह्या सगळ्यामध्ये देव दिसतो, हे विशेष आहे महाराज. जन नदी से तेथे का मी माझी हरपलो, ठाई जेतीच्या तेथे. आणि काका परिवार हे ते अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते त्याचा परिणाम सुखे मी निजलो गा. हे सगळे शून्य सारून तेथे बाजूला सारून सुखानं आज देवासोबत बोलतात, देवासोबत बसतात. साक्षात देव त्यांना भेट देण्यासाठी येतो. परिणाम ज्ञानाची भूल आहे. विढल भूल कशाची? ज्ञानाची. अज्ञानाची भूल दुसरंच दिसतंय, ज्ञानाची भूल जग बी आलं, जग बी. आणि कसले बी इथं श्रीमंत माणसं येतात, गरीब माणसं येतात, पण एकच सांगायचं हो, लबाड बोलायचं नाही. गुरुजीच्या दरबारात आहेत, कानिपनाथाच्या दरबारात कोट्यावधी रुपयावाला प्रॉपर्टीवाला माणूस अनुदात आहे, खरं सांगा, आणि गरीब ज्याच्याकडं खायला भाकरी नाही असा माणूस, दोन्ही बी माणसं गुरुजीच्या पाया पडायला आले तरी कधी भेदभाव दिसला का? बोला हो, दिसला का कधी? कोट्यावधीवाल्याला बी तीच वागणूक आणि भाकरी मागणाराला बी तीच वागणूक. त्याचं नाव गुरुजी आहे, हे लक्षात ठेवा. काही नाही, भेदभाव नाही. कारण हे माणसं जी असतात ना, ही माणसं ज्ञानोबाच्या भाषेत सांगतो, चौथियाची ठाई आणि करण्याची नाही. मी गुरुजीवर 7 दिवस कथा करीन महाराज, एवढं मी सांगू शकतो गुरुजीच्या बाबतीत. खरं म्हणजे की एवढं बोलता येईल. महात्मेच तसे, आता हे कालाय म्हणून सोडून द्या, नाही ते एवढं बोलण्यासारखं आहे की ती महात्मे देवापर्यंत पोच झालेली माणसं. त्यांना हे जग, हे संसार, हे काही घेणदेण नाही. एका ओवीत सांगतो गुरुजींचं, एका ओवीत, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले. मग इथं कशासाठी? तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. लोकांसाठी एवढं बी सगळा प्रपंच झाला, सगळं झालं, पण तुका माने आला म्हणे आता. आणि उरलो उपकारा पुरता. साक्षात मुद्दा ज्ञानाची भूल आहे. कशाची भूल आहे? ज्ञानाची. गवळणीला सुद्धा ज्ञानाची भूल पडली. भूल पडली हे कशावरून? तिचा व्यवहार सांगायला लागलाय की तिला भूल पडली. विकिता गोरस यामध्ये हारे विकिता गोरस हरी हरी बोला पुढे महाराज. हो की भूलली नारी, की भूलली नारी, हो की भूलली नारी, की भूलली
माणसाली जागा पुरली नाही एवढी माणसं आली बाय आज कुठं बघू नका त्या का थोबा तोंड इकडे बघा मी सांगायला लागलोय विश्वास ठेवी जावा माणसावर थोडा तरी तर देवदेवा तरी विश्वास ठेवी जा कोणी एकी भुलली नारी आता ताईट बसा भाषा ढिल्या अंगाची नाही जरा नीट बसा ताईट बसा पहिला शब्द वापरलाय कोणी कोणता शब्द आहे बोला की कोणी कोणी हा जो शब्द आहे कोणी एकी भुलली नारी महाराज म्हणतात कुणीतरी एक कोणी या शब्दाहून लक्षात यायला लागले की त्या गवळणीला ज्ञानाची भूल पडली म्हणून नाही कळलं तुम्हाला लक्षात आलं नाही कोणी म्हणजे कुणीतरी बर आता कोणी म्हणण्याच्या पाठीमागालचा उद्देश काय मला सांगा तुकोबराय त्रिकालदर्शी तिथं आपल्याला मान्य का नाही मग ती गवळण कोण होती तुकोबरायला माहित नाही का कारण तुकोबराय तिथंच होते ना हा जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर माझ्याकडे लक्ष द्या तुम्हाला नाही कळलं तरी लक्ष द्या मी समजून सांगतो तुकोबराय प्रत्येक अवतारासोबतच आहेत ना आहेत का नाही सांगा सवेची लंका घेतली पायी अहो ज्या वेळेला लंका घेतली त्यावेळेला आम्हीच होतो बरोबर आहे का नाही हा क्षीरसागरामध्ये देव झोप घेत होता तेव्हा आम्ही सोबतच होतो आणि वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो ज्या वेळेला देव कृष्ण म्हणून आला त्यावेळेला आम्ही गवळ्याच्या रूपात आम्ही संगच होतो की मग तुकोबरायला माहित नाही का की कोण होती बाबा मग कोणी शब्द का टाकला नाव टाकायचं तिचं ही गवळण भुलली म्हणून पण नाही भूल ज्ञानाची ना भूल कशाची ज्ञानाची त्याचा परिणाम नाव रूप हे सगळं जिथलं तिथं मिटून जाते लक्षात आलं का नाही तुम्हाला सोपं सांगतो ज्ञान असे ज्ञान म्हणजे अग्नीसारखं आहे कसले अग्नीसारखं अग्नीमध्ये का खैर चंदन आगळे म्हणतात खैराचा असू द्या चंदनाचा असू द्या बोरीचा असू द्या बाबळीचा असू द्या अग्नीत एकदा टाकलं की जळून बस अग्नी माझी गेले अग्नी होणे ठेले काय उरले तया मागील ते अग्नी माझी गेले अग्नी होई अग्नीचा काही विषय का कळायला लागले का कळायला लागले का पण अग्नी माझी गेले ते अग्नी होऊन ठेले काय उरले तया पण मागील ते गुणना मागचं काहीच राहत नाही जळून भस्म होतं कशाचा स्वभाव कशाचा तू कोबऱ्या म्हणतात आमचं तसलंच झालेलं आहे ना तू का म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोनी दीपा लागोनी दीपा तू का म्हणे आता जिथं उजळण तिथं उजळण आज जी होईन ती होईन बघू आता पुढचं जरा लेटच होईल ह्याच्यापेक्षा काय होईन हा आता जिरवितो जी होईन ती होईन बरोबर आहे का नाही जी काय आहे बोंड बी जिरली पाहिजे हो म्हणण्याची कीर्तनाची ती उगा वरच्यावर काही कामाचं नाही बरोबर आहे का नाही हा तुम्ही असं ताण देऊन कीर्तन करी जा म्हणजे अंग बी कमी होईन आणि ती सगळंच आपली रुसवा काहीच नाही
आपला रुसवरच जाड माणसं खुश असतो, आपण समाधानी असतो. तब्येतीवाली माणसं आपली नाही म्हणून लोकांना नाव उठवून आहेत, बरोबर आहे का नाही? तब्येत पाहिजेच माणसाची महाराज. मला जाड माणसंच आवडते. ती इसर पात्र काय हे हनकाडीच्या बोग काय नाही, आपलं नाही म्हणून नाव उठवून आहेत लोकांना. आमच्या गावात एका घरी चोर आले आणि चोर अशा घरी घुसले, बाई 1.5 क्विंटलची होती. चोरानं बाईनं चोर धरला, खाली पाडला आणि वरी बसली त्याच्यावर. आणि पोराला म्हणली जा आता पोलिसाला घेऊन ये बघते ह्याचे. पोरग बाहेर गेला, मला मम्मी माझी चप्पल सापडा नाही. चोर म्हणला माझी घाल पण लवकर जा, मरण ही जेवाजान मला, मी लवकर जा म्हणला. त्याच्यामुळे आपला रुसवा अजिबात नाही. विढल आम्ही अग्निरूप झालो. अग्नीचा स्वभाव मागचं काही शिल्लक तुमच्या विषय लक्ष द्यायला लागलाय का? तुमच्या तरी समजा येईल महाराज लोकांच्या, पण तुमच्या लक्ष द्यायलाय का? अग्नीचा स्वभाव काय? मागचं नाव रूप जाळून टाकणे. तसं आम्ही अग्निरूप झालो. त्याचा परिणाम असा झाला की मागचं सगळं धुवून निघालं आणि त्याच्यामुळे शब्द टाकला कोणी. एकीचं पुढं बघू, आधी कोणी बघू, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं म्हणले सगळं मागचं सगळं भस्म झालं ना. कारण भूल आहे ती ज्ञानाची. भूल कशाची? त्याच्यामुळं काय कोण होती माहीत नाही, फक्त कोणी. आता गोंधळ आहे. कोणी एकी. आता एकी हा शब्द कोणत्या वचनातला? एक वचन अनेक वचन कोणत्या वचनातला? हा एकी कोणत्या वचनातला? हा बघा, एका विषयावर सगळ्या गावाची कधीच एकी होत नाही. हा मुद्दा जर असेल तर आमच्या सगळ्याची काय एकी आहे. लक्षात आलं का नाही? एकी हा शब्द अनेक वचनात मोडणार आहे. कोणत्या वचनात? अनेक वचनात. पण आता पुढं गोंधळ आहे ना. भुलली एक वचन. कारण अनेक वचन पद होतं, एकी म्हणायचं होतं, तर मग भुलल्या म्हणायला पाहिजे होतं ना. काय म्हणायला पाहिजे होतं? भुलल्या. पण नाही, भुलली कोण? नारी. नारी हा कोणत्या वचनातला शब्द सांगता येईल का? नाही. त्याला सूत्रच आहे महर्षी पाणिनीचं. नपुसकेंच विढल विढल. आमच्या घरातली ती कोण? नारी. आमच्या घरातली बोला की नारी. आणि आमच्या गावातल्या सगळ्या बी नारीच. लक्षात आलं का नाही? तिथं एक वचन अनेक वचन होत नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? मग नारी शब्दाचा सरळ अर्थ सा नाम नारी किम नाम नारी. नारी शब्दाचा अर्थ करत असताना त्या हिंदी कविकारानं फार सुंदर अर्थ केलाय नारी शब्दाचा. काय? नीट ऐका जरा टाईट बसून. नारी शब्दात तुम्हाला बी पटन ते. जो किसी के कभी नहीं आरी सा नाम नारी. नाही कळलं? जो किसी के कभी नहीं आरी इसका नाम होता है नारी. जी कधीच कुणाच्या आरी येत नाही तिचं नाव नारी. ही पटलं 100%. कळायला लागलंय का नाही? आता तुम्ही कोण आहेत हे बघायचं. नारी जर असेल तर ती कुणाच्याच आरी जात नाही. विढल महाराज म्हणतात कोणी एकी भुलली नारी. कशाहून कळालं तुम्हाला? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. दही दूध डोक्यावर आहे आणि बाजारात गेली काय म्हणायली? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हासती मथुरे जागे. दुडी बनी हे दुडी बनी दुडी गौडने साथे निघाला. दुडी बनी दुडी गौडने साथे निघाला. दुडी बनी दुडी साथे निघाला. दुडी बनी दुडी गौडने साथे निघाला. डोक्यावर घेतलं दही दूध तूप लोणी आणि बाजारात म्हणायचं होतं ना दही घ्या तूप घ्या दूध घ्या
हे विसरून गेले, कारण भूल ज्ञानाची आहे ना, हे विसरू नका. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे,